जय शिवराय मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून आज राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्वपूर्ण आणि दिलासादायक असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक वाहन, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटर या वाहनाची खरेदी करण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे। मित्रांनो, अतिशय छोटा एक पानाचा GR आज 27 फेब्रुवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 या धोरणामध्ये बदल करून याच्यामध्ये ई-4 चाकी माल वाहतूक वाहन N1 याच्या अंतर्गत इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटर याचा समावेश करण्यात आलेला आहे। मित्रांनो, यापूर्वीच आपण महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 पाहिलेले आहे, त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवलेला आहे। याच्या अंतर्गत अनुदान कशा प्रकारे दिलं जातं याची माहिती घेतलेली आहे। आणि मित्रांनो, याच इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 मध्ये आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटरचा समावेश करण्यात आलेला आहे। आता याचे फायदे काय होणार आहेत? शेती कामासाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा, इलेक्ट्रिक वाहनाचा वापर केला तर शेतकऱ्याचा इंधनावरील खर्च कमी होणार आहे। पर्यावरणावर होणारा जो काही नकारात्मक परिणाम आहे, प्रदूषण आहे, ते कमी होणार आहे। वायू प्रदूषणामध्ये घट होणार आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मोठा लाभ मिळणार आहे। इलेक्ट्रिक वाहनं जास्त वेळ चालतात, त्याचा देखभालीचा खर्च कमी होतो, कमी इंधन लागतं, याच्यामुळे साहजिकच शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये देखील भर होणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार बॅटरीवरील वाहनाची खरेदी करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिलं जातं आणि याच्याच अंतर्गत आता शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटर खरेदी करताना शासनाच्या माध्यमातून आता हे प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे। मित्रांनो, अतिशय महत्वाचा असा हा GR, महत्वाचा असं शुद्धीपत्रक बऱ्याच जणांच्या लक्षात येणार नाही, म्हणून आज मुद्दामून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण जर महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन 2021 पाहिलेलं नसेल, त्याच्याबद्दल माहिती नसेल तर नक्की कमेंट करा। त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आणि त्याच्याबद्दलची परिपूर्ण माहिती मी तुम्हाला नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेल। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।